निकालावर, देशाच्या, महाराष्ट्राच्या एकूण निकालावर आपली काय प्रतिक्रिया आहे? मला वाटतं हे लोकांनी दिलेला कल आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं का निवडणुका हा पैसा, जात आणि धर्म या ताकदीवर खूप वेगळं वळण घेत आहे। मी लोकांना मुद्दामून आवाहन करेल का निवडणुका जोपर्यंत मुद्द्यावर आणि सामान्य माणसाच्या प्रश्नावर होत नाही आणि त्या विषयावर आम्ही जिथपर्यंत मतदान करत नाही तोपर्यंत सामान्य माणसाचं राज्य येईल असं काही वाटत नाही। या निवडणुकीमध्ये पक्ष जिंकले आणि लोक पूर्ण हारलेले आहे आणि म्हणून मला असं वाटतं एकंदरीत मी कुठल्याही पक्षावर बोलणार नाही, पण हे मात्र नक्की आहे का निवडणुका मुद्द्यावर होत नाही त्याचं दुःख आहे, त्या मुद्द्यावर झाल्या पाहिजे। पण भाऊ एकीकडे दिसत आहे की एनडीएला बहुमत मिळताना दिसत आहे आणि दुसरीकडे इंडिया आघाडी जी आहे ती सुद्धा जल्लोष करते कारण त्यांना अपेक्षित नसलेलं यश मिळालंय। आता असं म्हणणं आहे की हा जनतेनं दिलेला कौल आहे आणि त्यामुळे हा निकाल जनतेचा निकाल आहे। मला असं वाटते का जरी मतं लोक मारत असेल पण लोकांचे मतं घेण्याची जी पद्धत आहे ना त्या पद्धती खूप चुकीच्या येत आहे लोकशाहीमध्ये, त्या बदलल्या पाहिजे एवढं मला वाटतं। महाराष्ट्रात जो परफॉर्मन्स राहिलाय त्याबद्दल चालू आहे कमी जास्त। मला असं वाटतं का ना खुश आहे ना कोई काय म्हणते त्याला गम पण नाही आहे फार। एकंदरीत शिंदे असतील किंवा अजितदादा असतील फोडाफोडीच्या राजकारणाला लोकांनी डावललं आहे आणि महाविकास आघाडीला एकंदरीत असं हाय लोकांच्या मनातले काही जे काही बोलून दाखवत होते ते त्या लोकांनी करून पण दाखवलं दिसतं। असं वाटत होते का हे फक्त बोलतातच, नाराजीचा सूर होता। मला वाटते फोडाफोडीच्या राजकारणात लोकांमध्ये तो असंतोष होताच आणि तो थोडा दिसला आहे। अमरावतीच्या जागेबद्दल खूप चर्चा होती, शिट्टीमुळे नवनीत राणांचा पराभव झाला अशी तर त्या मतदारसंघामध्ये एकंदरीत मला वाटते आम्ही हे श्रेय घेत नाही। त्यांच्या एकंदरीत वागणुकीचा अरेरवीपणा जो होता, राणांचं जे काही बोलण्याची पद्धत होती, आरोप करण्याची पद्धत होती, दुसऱ्या लोकांना अर्ज भरायला जात असताना न्यायालयाने दिलेला निकाल अगदी वेळेवर जसा सोयीचा पाहिजे तसा निकाल न्यायाधीशाने दिल्यानंतर ते मोठं लोकांना भावलं। आमचं मैदान असताना त्यांनी मैदान मारलं, आम्ही तेव्हाच सांगितलं होतं का निवडणुकीचं मैदान आम्ही जिंकू। एकंदरीत या सगळ्या याच्यामुळं लोक न्यायालयात त्या हारलेल्या आहे। न्यायालयात त्या जिंकल्या आणि लोक न्यायालयात मात्र हारल्या। आखरी प्रत्येकाचं आपापली कर्तृत्व कुठं कुठं काही ना काही त्या अडचण निर्माण करतात, त्याचं हे चित्र आहे। वाटते राणा जरी चूप राहिले असते तरी नवनीत राणा कदाचित जिंकल्या असत्या। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यावेळेला म्हणजे अचानक बरेच अनपेक्षित निकाल लागलेले आहेत, त्यात कुठेतरी मराठा आंदोलन किंवा मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा महत्वाची भूमिका असल्याचं आता जाणकार बोलत आहेत। तुम्हाला स्वतःला काय वाटतं, त्या नाराजीचा किती फटका बसला? मला काही मी काही त्याचा अभ्यासक नाही आहे, पण एकंदरीत मला असं वाटलं होतं का शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या आम्ही जे गृहीत धरलं होतं का लोकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे, कामगारामध्ये असंतोष आहे, हा सगळा असंतोष निवडणुकीत दिसेल तसं काही चित्र दिसलं नाही। मी मगापासून नेहमी सांगत असतो का जाती धर्माच्या पलीकडे पुन्हा काही प्रश्न आहे, ते प्रश्न चव्हाट्यावर येणं आणि त्यातूनच त्या निवडणुका होणं फार महत्वाचे आहे। वारंवार तेच सांगतो का धर्मजातीच्या पलीकडे पैसा आणि सत्तेच्या पलीकडे जाऊन या देशातले महत्वाचे प्रश्न अजूनही तच्च्या तसेच आहे। आज जर तुम्ही पाहिलं का साध्या मुंबईतल्या घरकुलामध्ये
झोपडपट्टी पुनर्विकास जर आपण पकडला तर करोडो रुपये बिल्डरांनी खाल्ले. मी दाव्यानं सांगतोय का 300 स्क्वेअर फूटचा झोपडपट्टी जर झोपडी असन 300-400 तर ते स्वयंविकासमध्ये 1000 स्क्वेअर फूट बांधू शकतं लोक स्वतःचे. पण बिल्डराच्या खिशात पैसा गेला पण सामान्य माणसाला चांगलं घर भेटू शकलं नाही. हे प्रश्न का निर्माण होत नाही? शेतकऱ्यांच्या भावाचे प्रश्न असेल हे का मुद्दे होऊ शकत नाही याचं चिंतन मंथन आम्ही करतोय. धर्मजातीच्या पलीकडे पोटाची भाषा लोक कधी बोलन, हक्काची भाषा कधी बोलन आणि ते टीव्हीवाले कधी दाखवणार ते फार महत्वाचं. 2024च्या निवडणुकांमध्ये राम मंदिर नव्हतं किंवा सर्जिकल स्ट्राईक नव्हता, एकच प्रमुख मुद्दा होता भारतीय जनता पार्टीकडे, तो म्हणजे राम मंदिराचा. तर त्याच अयोध्येमध्ये असेल किंवा चित्रकूटमध्ये भाजपचा सपशेल पराभव झालेला आहे. कसं पाहता या सर्व? मताची टक्केवारी जाती धर्माची किती आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. तुम्ही सांगा, या सगळ्या निवडणुका उमेदवारी देताना सुद्धा जाती आणि धर्माचे गणित लावूनच देतो आपण. एका इकडे आपण शपथ घेतो का आम्ही जात धर्म ह्या लोकशाहीमध्ये येऊ देणार नाही, निस्वार्थपणे काम करू, मी एक भारताचा नागरिक म्हणून काम करणार. पण गणितामध्ये चुकला वर जर म्हणजे 2-3 ओव्हरवर छक्काच मारला तर लोकांना वाटते मॅनेज आहे काहीतरी, आणि मग तो सिक्सर मारला तरी लोकांना आवडत नाही. ठीक आहे, सहज एखाद्या वेळेस मारला काही झालं तर लोकांना आवडतं. हे नाही आवडलं असं लोकांना पोळापोळीचं राजकारण, काही गोष्टी त्याचं चिंतन मंथन केलंच पाहिजे. हो, पण याचा संपूर्ण परिणाम लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण परिणाम 6 महिन्यावर होणारच आहे. बच्चू कडू त्यावेळेला कुठल्या बाजूने असते ते आता सांगता येणार नाही. महाराष्ट्रासह देशभरामध्ये भाजपच्या जसं जागा कमी झाल्या, भाजप तर काय चुकलं असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं मी काही संशोधक नाही आहे, पण लोकांनी काही गोष्टी आवडल्या नाही, त्याचं मला वाटतं रिझल्ट त्याचे परिणाम काही दिसत आहे. कसं आहे, किती काही विकास केला, मी तुमच्या घरी आलो आणि अमृताचा प्यालाही तुमच्या हाती दिला, पण तो जर शिव्या देऊन दिला तर लोक ऐकत नाही. प्रेमानं लोक पाणी पण अमृतासारखं पितात. निवडणुकांच्या आधी एमआयएम आणि वंचित बहुजन विकास आघाडी हे भाजपची बी टीम सी टीम म्हणून तर चर्चेत होती. मात्र तसं न घडता सपशेलेकर वंचितला नाकारलेला आहे, एमआयएमला नाकारलेला आहे आणि पारंपरिक मतं जी ती पुन्हा एकदा काँग्रेसकडे तर वळलेली आहे. कसं बघता येईल? वंचितला मला वाटते खूप चांगला चान्स होता यावेळेला. त्यांनी तो मला वाटते काही थोड्या कारणानं त्यांच्या काय झालंय त्यांच्यामुळे तो बिघडला असेल. पण मला वाटते वंचित आघाडीसोबत बसले नाही म्हणून वंचित मधल्या काही मतांमध्ये संभ्रम निर्माण झालेला दिसतं आणि त्याच्यामुळं हे सगळ्या अडचणीत आलेलं आहे. प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडी सोबत न जाण्याचा निर्णय चुकला असं मी म्हणत नाही, पण लोकांना एकंदरीत निकालावून असं वाटतंय. लोकांना असं वाटत होतंय कारण बरेच कार्यकर्ते त्यांचे माझ्यासोबत होते आणि तुम्ही अमरावतीच्या सीटमध्ये वंचितनं जो पाठिंबा दिला होता, वेळेवर वंचितच्या जिल्हा अध्यक्षांना आवाहन केलं प्रकाशजी आंबेडकरांना की बाबा हे सीट टाकू नका, पण तरी ती टाकल्या गेली आणि त्याचे परिणाम जर आपण पाहिलं तर त्यांना वंचितच्याच कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला वंचितचा. आणि म्हणून हे लोकांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम झाला का आघाडीत राहून वंचित जर लढली असती तर कदाचित बीजेपीचा जो लागलेला सिक्का आहे तो पुसून गेला असता असं त्या कार्यकर्त्यांना वाटत होतं. आपण काही संशोधक नाही आहे, पण त्यांच्या काही कानावरून फोन आम्हाला आले त्याच्यावरून लक्षात येतं. मनोज जरांगे पाटील गेले काही दिवस पुन्हा एकदा शिवसेना किंवा राष्ट्रवादी यांच्या लोकांशी भेटताना बोलताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मनोज जरांगेंचं महाविकास आघाडीकडे जे झुकतं माप आहे त्याचा परिणाम विधानसभेवर दिसून येईल का? मला वाटतं ह्या निवडणुका आणि होणाऱ्या 3-4 महिन्यांना होणाऱ्या निवडणुका त्याच्यातले उमेदवार हे खूपच ते आतापासून मला नाही वाटत ते एक्झिट पोल जसा काढला गेला तसा मूर्खपणा ठरेल.
तुम्ही पाहिलं एक्झिट पोल सगळे सक्षम खोटे ठरले, एकही खरा ठरला नाही. आणि त्याच्यामुळं आतापासून अंदाज बांधणं, वेळेवर काय स्थिती होते, पावसाळा राहतं का उन्हाळा राहतं, गारपीट पडतं का अधिक काय होतं, अखेर त्यावेळेस त्या निवडणुकीच्या त्या शेवटच्या दिवसात पेटीत मता लोक केंद्रावर जाणेपर्यंतही काही बदलत राहतात लोकांमध्ये. तर आतापासून तो अंदाज घेणं तर मला वाटतं फारच चुकीचं ठरत. शेवटचा प्रश्न, केजरीवालांना एकही जागेवर यश मिळालं नाही, कसं पाहता? केजरीवालांना ज्या पद्धतीने तुरुंगात दाबलं होतं त्याचे तर परिणाम म्हणता येतील? मला केजरीवाल बद्दल आदर एवढाच वाटतं का त्यांनी केलेले शैक्षणिक दुरुस्ती शिक्षणाच्या संदर्भात आणि आरोग्याच्या संदर्भात, त्याच्यानं आम्ही थोडे केजरीवालच्या फॅन आहे. आणि अंदर टाकला हा भाग नंतरचा असेल, परंतु 2 गोष्टी त्यांनी खूप चांगल्या केलेल्या दिल्लीमध्ये एकंदरीत चर्चा आहे. मला असं वाटतं का किमान त्यांनी केलेलं काम हे देश पातळीवर शिक्षण आणि आरोग्याच्या संदर्भात बरेच राज्य जाऊन राज्यातले शिक्षण मंत्री त्यांच्याकडे गेले, त्यांच्याकडून काही माहिती घेतली. असं लोकांना वाटत होते का तिथे केजरीवाल पुन्हा लोकसभेमध्ये विजयी होईल. आखरी मी तेच म्हणतोय की केजरीवाल जेव्हा उभे राहील तेव्हा ते जिंकून येईल. आता केजरीवाल नाही म्हणून लोकांना मत मारलं नसेल, पण त्यांच्या कामाचा प्रभाव मात्र नक्की आहे. ठीक आहे.